नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आम्ही काल गेलेलो बारामतीला, कृषी प्रदर्शन भरलं तिथं 2026चं, ते बघायला गेलो. तिथं तुम्हाला एंट्री फी म्हणजे तिकीट आहे 60 रुपये. तर आम्ही दोघेजण होतो, तर आमचे 120 रुपये गेले होते. आणि जे मेन गेट दिसतंय तिथून आतमध्ये आल्यानंतर असा काही लुक दिसतो. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, ज्याचे की आपल्याला नावसुद्धा माहीत नाहीत, असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, पालेभाज्या किंवा फळभाज्या, बाकी आपले जे रानात आपण लावतो ते कडधान्य म्हणा किंवा मका, बाजरी, ज्वारी, जे काही असेल ते, जे ए आयची टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी नॉर्मली जेवढं आपण उत्पादन काढतो त्याच्यापेक्षा जास्त दुपटीनं किंवा तिपटीनं त्यांनी उत्पादन काढतात. तिथं तुम्हाला दिसतं हे झाडूचं झाड आहे, जो आपण घरात झाडू वापरतो ना, तो झाडू ह्याच्यापासून त्या झाडापासून बनवला जातो. इथं बघू शकता हे मक्याचे झाडं केवढी मोठी मोठी आहेत. ह्याच्यावरती प्रयोगशाळेत प्रयोग करून मगच तुम्हाला ते इथं बघायला भेटतं. इकडं बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटो, हे पण इथं पण टोमॅटोज दिसतात. ही शिमला मिरची, इथं हा कोबी आहे तो निळ्या रंगाचा. आपण हे बघ किती वांग केवढं मोठं. हे तर दिसावं म्हणून पाला काढतो. कसं आहे हाय फोन त्याच्यामध्ये आपण बेडवर लागून केली आता बेडवर लागून दाखवासाठी प्लॉट आहे ना. हलकी किंमत देऊन आपली अशी हलकी किंमत दोन सुपर बाबा काय सुपर झाडू पारंपरिक पद्धतीने केलेला 86-032 आपण मंडपाच्या बाहेर बाजूला केली आहे. मंडपाखाली बसलेल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, कृपया पुढे चालत राहा, बसू नका. मालकीने उभा राहायची आज किती जण आले तिकडे पिकाच काय कळायचं घरगुती मसाला काय नाव याचं पब्लिक नाव द्यायचं.
ते घ्या की मला ना फोटो तर घ्या नसतं. कोणतं बुकिंग केलेलं दिसते कोणतं डेमो दाखवायली हां इकडं लेवर सिस्टीम केली शेळ्यांची तोंडात काढायला सांगा तिला हात लाव लाव की हात गीर गाय गीरचे जंगल सारी नको बे गाईचं नाव बघा की थार पारकर कालवड बघा की हा जो इथे दिसतोय तो तुम्हाला कृषी प्रदर्शनातला सगळ्यात शेवटचा टप्पा आहे. म्हणजे इथून एक्झिट गेटचे एक्झिट म्हणजे आपण बाहेर येतो ते आहे. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे की पिकांची आपण काळजी कशी घेऊ शकतो ते. आणि इथं काही फुलझाडे वगैरे त्याने दाखवलेले आहेत. आणि इथंच साईडला आपले एकदम देशी जे बिया असतात सगळ्या भाजीपाल्यांच्या वगैरे ते पण भेटतात तिथे, ते तुम्ही घेऊ शकता. आणि इथं दिसतं त्यांनी काय काय लावलेलं आहे ते. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. जर व्हिडिओ छान वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा. आणि एकदा नक्की विजिट करा. थँक्यू सो मच. असंच सपोर्ट राहू द्या.